पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथे यात्रेच्या नियोजन बैठकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली आहे। विशेष म्हणजे वाद सोडविण्यासाठी गेलेल्या प्रमोद वाव्हाळ यांनाच मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर त्यांनी पारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून केवळ एमसी दाखल करून घेतल्याने गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान संबंधित प्रकरणात राजकीय संबंधांचा प्रभाव असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे। काल संध्याकाळी 8 वाजता मी शिंगवेच्या स्टँडमध्ये बसलेलो असताना गावची घाटानिमित्त गावची 2 दिवसाच्या वर यात्रा आहे, त्यामध्ये बैलघाटाच्या संदर्भामध्ये काही लोकांची स्टँडला मीटिंग चालू होती। ती मीटिंग चालू असताना अचानक नितीन तुकाराम मावळ जे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे ते व त्याच्या समितीतल्या 4 ते 5 जणांनी तेथे भांडणे करायला सुरुवात केली असताना मी त्याचा एक सजग नागरिक या नात्याने व्हिडिओ शूटिंग काढायचा प्रयत्न केला की भांडणाचं रूपांतर अति कशात व्हायला नको, म्हणून मी शूटिंग काढायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मी माझा मोबाईल आतमध्ये ठेवला। जास्त भांडणं व्हायला लागली म्हणून मी सोडवायच्या भूमिकेमध्ये मध्ये पडल्यानंतर मला काही समजलंच नाही। अचानक त्या 4 ते 5 जणांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्यांनी 4 ते 5 जणांनी मला धरून एका टायमाला दोघा तिघांनी धरून हालचाल न करता दुसऱ्या दोघांनी मारायला सुरुवात केली। एकमेकांनी आळीपाळीने मला मारल्यानंतर मी 112ला कॉल केला। 112ला कॉल केल्यानंतर 112ला कॉल केल्यावर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि ही घटना 8 सव्वा 8च्या दरम्यान घडली। मी तिथून पुढे म्हणून पारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचं गाव येत असल्यामुळे पारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेलो आणि मी जी घटना झाली ती तेथील जे PSI ड्युटीवर हजर होते ते PSI आणि ठाणे अंमलदार यांना मी सांगितलं। त्यांना सांगितलं असताना त्यांनी कच्च्या कागदावरती नावं लिहून घेतल्यानंतर ते मला म्हणायला लागले तुम्ही व्हिडिओ फुटेज दाखवा। तर मीच म्हणलं साहेब व्हिडिओ फुटेज माझ्याकडे एकच आहे, दुसरं व्हिडिओ फुटेज नाही आहे। माझ्यावर हल्ला केला, आता मीच माझे सर्व पुरावे देऊ का? तुम्ही माझं काय ऐकून घेणार आहेत का नाही घेणार आहेत? तर साहेब मला बोलले की तुम्ही व्हिडिओ फुटेज दिल्याशिवाय मी काही गुन्हा दाखल करू शकत नाही। त्याच्यानंतर मी व्हिडिओ फुटेज मागवले। तिथील पत्रकाराकडे एकाकडे ना व्हिडिओ फुटेज होते, त्याच्याकडून ते मागवल्यावर साहेबाला दोन्ही व्हिडिओ फुटेज सोडले। साहेबांना म्हटले या फुटेजमध्ये स्पष्टरित्या माझ्यावर 4 जणांनी हल्ला केला हे दिसतंय। दरम्यानच्या काळात माझ्या खिशामध्ये शुक्रवारी मी यात्रेनिमित्त कॅश काढली होती, तर ती कॅश माझ्या खिशामध्ये 28,000 अवेलेबल होती आणि माझी हातातली सोन्याची अंगठी ही पडली। मी साहेबांना सांगितलं मारझोड करताना त्यांनी ती काढून घेतली। त्यांनी ऑलरेडी माझं शर्ट काढलं होतं, ते व्हिडिओमध्ये दिसत होतं की माझ्यावर हल्ला चाललेला आहे। त्यांनी मला म्हणजे गावामध्ये परत यावा नाही किंवा स्टँडला परत लोकांच्या समोर अपमान व्हावा या प्रकारे वर्तन केलं होतं। साहेब म्हटले हे कुठेही व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसत नाही, पैसे घेतलेले आम्ही हा गुन्हा दाखल करू शकत नाही, ते गाळ केले म्हणून आम्ही देतो। साहेबांना म्हटलं साहेब माझ्यावर हल्ला झालेला आहे, तुम्ही मला न्याय द्या, मला याच्यामध्ये FIR दाखल करा। साहेबांनी त्याच्यावर नॉमिनल NC दाखल केली। NC दाखल करून मला ह्या सर्व प्रक्रियेमध्ये साधारणतः 2 तास गेले आणि 12 वाजता ती NC दाखल झाली। समोरचा जो कार्यकर्ता होता तो समोरचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जबाबदार शिंगव्यातला नेता होता।